राजसाहेबांनी ही भूमिका घेतली ही काही नवी गोष्ट नाही आहे. यापूर्वीसुद्धा त्यांनी तशी भूमिका घेतली होती आणि मला वाटतं त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं होतं की एका हाताने टाळी वाजत नाही. त्यांच्या प्रस्तावाचं मागच्या प्रस्तावाचं काय झालं आहे तोच अनुभव आताही त्यांना येईल असं मला वाटतं. कारण की पक्ष चालवताना किंवा एखादं संघटन चालवताना जो संयम असावा लागतो, जो निर्णय घ्यायचा आहे त्याला जे धाडस लागतं ते राजसाहेबांकडे निश्चित आहे. परंतु त्याचा युतीमध्ये गेल्याने काय परिणाम होईल याची जाणीव उद्धव साहेबाला आहे आणि उद्धव साहेबाला स्वतःच्या संघटनेमध्ये इतरांनी येणं त्यांना उचित वाटत नाही. हे आतापर्यंतचा अनुभव आहे. महाविकास आघाडीबरोबर काय झालं, युती केली. शरद पवारचं त्यांचं कधी जमलं का? नाही. काँग्रेसचं त्यांचं कधी जमलं का? नाही. आणि राजसाहेबाचं तर मुळात जमणार नाही, कारण की राजसाहेबांना सगळ्या अंतर्गत गोष्टीची जाणीव असल्यामुळं, माहिती असल्यामुळं राजसाहेबांबरोबर युती करण्याला मला तरी वाटतं की उद्धव साहेब तयार होणार नाहीत. बरं, इथे युगोचा प्रश्न वाटतो का? काही जणांचा युगो हर्ट होतो कधी कधी, समोरच्याने आमच्याकडे यायला हवं, आम्ही त्यांच्याकडे जायला नको, अशी किती भावना वाटते ठाकरेंची? नाही, उद्धव साहेबांचा युगो तर दरवेळेला आडवा जातोच ना. त्यामुळं तर ह्या कुटुंबाचं विभक्तीकरण झालेलं आहे. राजसाहेबाला कधीही पक्ष सोडायचा नव्हता ना, कधी त्यांनी पक्ष सोडायची भाषा केली होती. युगो जो होता तो उद्धव साहेबांकडे होता. त्यामुळंच राजसाहेबाला अखेरला कंटाळून वेगळं व्हावं लागलं आणि जातानाही त्यांनी माननीय बाळासाहेबांना हे सांगितलं होतं की मला जायला त्रास होतो, परंतु मी काय करू, आता मला वेगळं झाल्याशिवाय पर्याय नाही, आणि सांगून त्यांनी घेतलेला तो निर्णय होता. त्याच्यामध्ये असं म्हणतात की महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंनी प्रस्ताव दिला असेल. आता राजसाहेबांनी जर प्रस्ताव दिला असेल परंतु तो स्वीकारतील अशी मला शंकाच आहे. ते स्वीकारणार नाहीत. त्यांना आता वेगळंच राहायचं आहे, एकटंच राहायचं आहे. त्यामुळं आजचा प्रस्ताव हा राजसाहेबाचा प्रस्ताव आहे, हा उद्धव साहेबांचा नाही, एवढं मात्र निश्चित आहे. भविष्य काय वाटतं तुमच्या नजरेनुसार तरी? भविष्यामध्ये उद्धव साहेब राजसाहेबाबरोबर जाणार नाहीत. त्यांची आता लाईन वेगळी झालेली, त्यांचे विचार वेगळे झालेले आहेत. त्यांना तर शरद पवार साहेब असेल, काँग्रेस असेल किंवा बाकी इतर काही घटक पक्ष असेल त्यांच्यामध्ये जाण्यात त्यांना स्वारस्य आहे आणि त्यांना असं वाटतं की त्यांच्याबरोबर गेल्यामुळं आपलं जे काय स्वतःचं अस्तित्व आहे ते कायम राहील. हा त्यांचा जो गैरसमज आहे, मला वाटतं त्यामुळं राजसाहेबांबरोबर ते युती करणार नाहीत.